इथे आपण कच्च्या कैरीचं छान असं गोड पन्ह तयार करणार आहोत। उन्हाळ्यासाठी छान शरीराला गारवा देणारं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारं असं गोड आंब्याप्रमाणे लागणारं आणि पित्तशामक असं कैरीचं पन्ह आपण तयार केलेलं आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तर इथे मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेत आहे। इथे कैरीला धूळ लागलेली असते, चीक लागलेला असतो, तर कैरी छान धुवून घ्यायची आहे। तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि इथे गॅसवर मी मातीची हंडी पाणी तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये 3 कैऱ्या शिजवून घेणार आहे। इथे कैरीवर छान झाकण ठेवून देते आणि 10 ते 15 मिनिट कैऱ्या आपण छान शिजू देणार आहेत। इथे झाकण ठेवलं आणि कैऱ्या शिजू देणार आहे। इथे आपल्या कैऱ्या टेस्ट करून बघते की शिजल्या आहेत की नाही। तर इथे कैरी आपली छान शिजलेली आहे। मी इथे एक सुरी घेतलेली आहे, सुरीमध्ये टोचून बघते की आपण कैरी शिजलेली आहे किती। तर इथे आपल्या कैऱ्या छान शिजलेल्या आहेत। तर इथे 10 ते 15 मिनिट मी कैऱ्या थंड होऊ देणार आहे। इथे छान मातीच्या हंडीमध्ये छान असा वास येतो आहे। तर इथे मी अर्धी वाटी काळं गूळ घेतलेला आहे, 1 मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे, साखरमध्ये मिक्स दळून घेतलेली वेलची पावडर आणि अर्धा चमचा सैंधव मीठ घेतलेला आहे। आणि अजून जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर मी अजून गूळ घेतलेला आहे। इथे कैरी छान आपली शिजलेली आहे आणि आपण गर काढून घेणार आहोत। अगदी गर छान पिकलेल्या कैरीसारखा तयार झालेला आहे, ते बघू शकता, छान पल्प निघत आहे। तर सर्व कैऱ्यांचा आपण गर काढून घेणार आहोत। तर इथे बघू शकता छान गर निघत आहे आणि बाटे असे निघत आहेत। तर कैरीचा पल्प काढेपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। तर इथे सर्व पल्प काढून झालेला आहे। आता इथे मी सर्व गर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकसारखं करून घेणार आहे। तर इथे बघू शकता अर्धी वाटी गूळ, जिरं, वेलची पावडर, थोडंसं मीठ आणि लागलं तर गूळ अजून टाकणार आहोत। एकतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गर काढून घेते, थोडंसं 2 मिनिट फिरून घेणार आहे जेणेकरून गुठळ्या राहणार नाही। तर इथे मिक्सरच्या भांड्यात गूळ टाकून घेते आणि थोडंसं आपण फिरवून घेणार आहोत। जिरं पावडर टाकून घ्यायची आहे, वेलची पावडर टाकून घेतली, मीठ टाकून घ्यायचं आहे, लागलंच तर आपण अजून गूळ टाकणार आहोत, चवीनुसार आपण गूळ टाकून घेणार आहोत। इथे छान आपलं मिक्सरला छान पिकलेल्या काही आंब्याप्रमाणे गर तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी एका ताटलीमध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे लाल तिखट छान असं सुरीने एकसारखं करून घेतलं आणि 2 छान काचेची ग्लासं घेतलेली आहेत, त्यावर आपण असं बघा दोन्ही कडांना लावून घेणार आहोत जेणेकरून छान असं दिसेल आणि छान आपल्या कैरीच्या पन्ह्याला टेस्टसुद्धा येते। तर इथे छान शोसाठी मी लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलं आणि इथे बर्फाचे तुकडे ग्लासमध्ये टाकून घेतले। इथे वेलचीच्या पावडरने छान पन्ह्याला चव येते आणि गुळाने। तर इथे मी थंड पाणी टाकून घेतलं आणि 2-3 चमचे पन्ह टाकून घेते। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता। इथे मी 2 ते 3 चमचे पन्ह टाकून घेते। हे पन्ह आपण 7 ते 8 दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, कारण आता लिंबूसुद्धा महाग झालेले आहेत। लिंबूला ऑप्शन म्हणून जर पाहुणे आले असतील तर आपल्याला
घरच्या घरी पन्हं आपण लगेचच तयार करून देऊ शकतो. तर बघा, लिंबूसुद्धा महाग झालेले आहेत. तर कैरी हे एक आपल्याला छान असं ऑप्शन आहे. इथे लगेच आपण पाहुण्यांना सरबत देऊ शकतो. इथे आपलं पन्हं छान तयार झालेलं आहे आणि इथे मी पुदिन्याची पानं एक शो म्हणून ठेवली आणि छान असं पन्हं आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, मी इथे पिऊन बघते. वाव, खूप छान टेस्ट आलेली आहे आणि खूप सुंदर कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. खूप सुंदर असं कैरीचं पन्हं तुम्ही ट्राय करा आणि करून बघा अशा पद्धतीने. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.